राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्री सर्जेराव पाटील या लोकनियुक्त सरपंच म्हणून विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर, समर्थक व संयुक्त शेळेवाडी ग्रामविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते, न्यू फायटर ग्रुप, अजिंक्य तारा ग्रुप, न्यू गणेश मंडळ, युवा संघर्ष मंडळ, शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गेल्या काही महिन्यांपासून राधानगरी तालुक्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसत असून पर्यटकांनी तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. त्यातच भुदरगड किल्ला येथे पर्यटनाला वेग आल्याने अनेक पर्यटकांनी भुदरगडला पसंती दिली आहे. परिणामी राधानगरी तालुक्यातील छोटे मोठे व्यावसायिक हवालदिल झाले असून पर्यटनावर अवलंबून असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान काळमावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदीपात्रामध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या काळोखाडोह परिसरात वारंवार पर्यटक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्या परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे संपूर्ण पर्यटनच बंद पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने पालक आपल्या मुलांसह पर्यटनासाठी सुरक्षित ठिकाणांचा शोध घेत आहेत. मात्र राधानगरी तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर निर्बंध असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पर्यटक व स्थानिक नागरिकांनी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून पर्यटन पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे. ज्या ठिकाणी काळोखाडोह आहे त्या धोकादायक परिसराला तारेचे कुंपण घालून अपघात क्षेत्र म्हणून घोषित करावे व सुरक्षिततेच्या उपाययोजना करून पर्यटन पुन्हा सुरू करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पर्यटन बंद असल्याने हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ विक्रेते, वाहनधारक, गाईड, छोट्या दुकानधारकांसह अनेकांचा रोजगार ठप्प झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षितता आणि पर्यटन यामध्ये समतोल साधत लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राधानगरी काळमावाडी धरणाहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.